बीड पोलिसांनी आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे सीडीआर काढलेत। वाल्मिक कराड 3 सिम कार्ड वापरत होता तर कृष्णा आंधळे 4 सिम कार्ड वापरत होता अशी माहिती मिळते। तर या तपासामध्ये या सीडीआरची मोठी मदत मिळणार आहे। संतोष देशमुख यांची हत्या 9 डिसेंबरला करण्यात आली। त्या दिवशी हे सर्व आरोपी नेमके कुठे होते, हे एकमेकांना कॉल करत होते का याची माहिती देखील समोर येऊ शकते। याशिवाय आरोपींकडून संतोष देशमुखांना मारहाण होत असताना आरोपींनी कोणाकोणाला फोनवरून संपर्क केला किंवा कोणाशी संवाद साधला याची माहिती आता आरोपपत्रातून समोर येते। तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। हरिदास, आता सरपंच करता संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते। खरं तर सर्व आरोपींचे सीडीआर काढलेले आहेत, काय अधिकची माहिती आहे हरिदास? नक्कीच सीआयडी आणि एसआयटीने जे दोषारोपपत्र या ठिकाणी दाखल केलं, या दोषारोपपत्रामध्ये ही जी माहिती आहे ती समोर येताना पाहायला मिळते। जे 13 जी आरोपी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कृष्णा आंधळे असेल, वाल्मिक कराड असतील, हे जी बाकीचे जे आरोपी आहेत, या सर्वांची जी सीडीआर आहेत, यांनी कुणाकुणाला कॉल केले, कसे कॉल केले, कोणत्या ठिकाणाहून केले, कोणत्या टावरवर होते हे, आणि मारहाण करता वेळेस यांनी कुणाकुणाला संपर्क केला याची देखील माहिती या दोषारोपपत्रामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी एक नमूद करता येईल की हे 13 जणांचे जवळपास 21 सिम कार्ड जे आहेत ते पोलिसांकडून ही माहिती मिळते, जप्त केलेले आहेत। आणि हे जे आहेत तर याचे पूर्ण जी माहिती आहे, कोणत्या टावरवर कोण होतं याची देखील संपूर्ण माहिती आता जे दोषारोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलेली आहे। निश्चित, खरं तर या दोषारोप पत्रानंतर आता आणखीन मोठे खुलासे देखील होऊ शकतात। तुर्तास धन्यवाद हरिदास, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।